चिवडा म्हटलं की सगळ्यांचाच फेवरेट, मग तो पोह्यांचा असो किंवा मुरमुऱ्याचा। चिवडा बनवायला तसा खूप सोपा आहे, फक्त काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात। बऱ्याच मैत्रिणींची तक्रार असते की चिवडा नरम पडतो, चिवड्याला व्यवस्थित मसाला लागला जात नाही, मसाल्याच्या गुठळ्या होतात, तसेच चिवड्याला छान कलर येत नाही। त्यासाठीच आज मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर करते। आज आपण हा बिना मसाल्याचा चिवडा बनवणार आहोत। खूप सोपा आहे आणि खूप कुरकुरीत होतो। तसेच कलर तर तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे। तसेच हा 2 महिने तसाच छान कुरकुरीत राहतो। लगेच आपण हा चिवडा कसा बनवायचा हे पाहूयात। त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटनवरती देखील दाबा, त्यामुळे काय होईल, माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार। तर लगेच हा भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा हे आपण पाहूया। तर भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला अर्धा किलो भाजके पोहे घ्यायचे आहेत। तसेच हे भाजके पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहे, म्हणजे यात जो चुरा असतो तो साईडला निघतो। आता हे पोहे ऑलरेडी भाजलेले असतात, त्यामुळे त्याला भाजके पोहे म्हणतात। हे आपल्याला आता भाजून घ्यायची गरज नाही आहे, पण त्यासाठी हे भाजके पोहे असे एकदम कुरकुरीत असावेत, म्हणजे हाताने चोरले तर लगेच त्याचा भुगा होतोय, तुम्ही पाहू शकाल। असे जर नसतील तर हे पोहे आपल्याला थोड्या वेळ उन्हात ठेवायचे आहे, त्यानंतर थोडेसे भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच त्याचा चिवडा बनवायचा आहे, म्हणजे हे छान कुरकुरीत होतात। आता भाजके पोहे तर आपले तयार आहे। आपण आता पुढचं साहित्य पाहूया। तर भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी मी 9 ते 10 काजू घेतलेले आहे, 1 वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, 1 वाटी डाळवं घेतलेले आहे, 1 वाटी कढीपत्ता घेतलेला आहे आणि अर्धी वाटी लसूण थोडासा ठेचून घेतलेला आहे। अख्खा लसूण जर घेतला तर कधी कधी अंगावर उडतो, त्यामुळे लसूण थोडासा ठेचून घ्यायचा आहे। तसेच 10 ते 12 बदाम घेतलेले आहे। आता ह्या सर्व साहित्याचं काही ठराविक प्रमाण नाही आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिवड्यात साहित्य घालू शकता। म्हणजे तुम्हाला जे जास्त आवडते ते साहित्य तुम्ही जास्त घालू शकता, जे जिन्नस कमी आवडते ती कमीही घालू शकता, किंवा यातली एखादी जिन्नस आवडत नसेल तर ती स्किप देखील करू शकता, किंवा तुम्हाला अजून काही आवडत असेल तर ती देखील ॲड करू शकता। मी हे अंदाजे 100 ग्रॅमच्या वाटीने सर्व साहित्य घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्याचं प्रमाण आता कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी आता पोहे खायच्या मोठ्या चमच्याने 1.5 चमचा लाल मिरची पावडर घेतलेला आहे। यात काश्मीरी मिरची पावडर देखील आहे, मिक्स आहे हे, यामुळे चिवड्याला खूप छान कलर येतो। तुम्ही सेपरेट देखील काश्मीरी लाल मिरची पावडर घेऊ शकता। त्यानंतर अर्धा चमचा हळद घ्यायची आहे, 1 चमचा धने पावडर घ्यायची आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घ्यायची आहे। तुम्ही जर चिवडा मसाला घेणार असाल तर मग तुम्हाला धने पावडर आणि आमचूर पावडर घेण्याची गरज नाही। आता लगेच आपण हे सर्व साहित्य तळून घेऊयात। मी आत्ताच मक्का पोह्याचा चिवडा केलता, त्यामुळे त्याच तेलात मी आता हे बाकीचे सर्व साहित्य तळून घेते। तर सर्वात अगोदर शेंगदाणे घातलेले आहे। शेंगदाणे आता आपल्याला एकदम खमंग खरपूस तळून घ्यायचे आहे। यातला कच्चेपणा जावा इतपत शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहे। या सर्व जिन्नस तळताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, यात जर थोडासा ओलसरपणा राहिला तर मग तोच ओलसरपणा पोह्यांना लागतो आणि मग चिवडा नरम पडतो। त्यामुळे हे सर्व साहित्य छान खमंग खरपूस तळून घ्यायचे आहे। शेंगदाणे छान तळले गेलेले आहेत, तुम्ही पाहू शकाल। शेंगदाणे व्यवस्थित तळले गेले की लगेच असे फुटतात। हे तळून घेतलेले शेंगदाणे मी आता डायरेक्ट पोह्यांवरती घालते। हे एक साहित्य तळून झालं की लगेच आपल्याला हे पोह्यांवरती घालायचं आहे। लगेच आता आपण खोबरं देखील तळून घेऊया। खोबरंही छान आपल्याला खमंग खरपूस तळून घ्यायचं आहे, थोडंसं लालसर कलरचं होईसवर। जास्त जाळायचं नाही आहे खोबरं, नाहीतर मग त्याची चव व्यवस्थित लागत नाही। खोबरं देखील आपलं छान तळलेलं आहे, तुम्ही पाहू शकाल। ही खारी काढून घेतल्याच्या नंतर अजून याचा कलर थोडासा डार्क होतो, त्यामुळे खोबरं आपल्याला तेलातच जास्त जाळायचं नाही आहे। खोबरं देखील मी आता पोह्यांवरती टाकून घेते। लगेच कढईत मी डाळवं घातलेलं आहे, डाळवं देखील आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे। डाळवं ऑलरेडी भाजलेलं असतं, त्यामुळे आपल्याला जास्त लाल कलरचं होईसवर हे तळून घ्यायचं नाही आहे। असा हलकासा याला सोनेरी कलर आला की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि पोह्यांवरती घालायचं आहे। सर्व डाळवं मी आता काढून घेते। लगेच यात मी आता बदाम तळून घेते। बदाम लगेच तळले जातात, जास्त वेळ लागत नाही याला। बदाम छान लालसर कलरचे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकाल, आणि छान फुगलेले देखील आहेत। लगेच हे मी काढून घेते आणि लगेच यात काजू तळून घेते। काजूही आपल्याला असे थोडेसे सोनेरी कलरचे होईसवर तळून घ्यायचे आहे। काजू छान तळून झालेले आहेत। लगेच आता आपण यात लसूण तळून घेऊयात। लसूण मी असा झाऱ्यात तळून घेते। तुमच्याकडे जर असा झारा नसेल तर तुम्ही डायरेक्ट तेलात देखील लसूण तळून घेऊ शकता, पण लसूण जर जास्तच बारीक बारीक ठेचून घेतलेला असेल तर मग तो सर्व तेलात मिक्स होईल। असेल तुमच्याकडे जाळी तर मग असं जाळीत लसूण तळून घ्या। लसणात आपल्याला कच्चेपणा ठेवायचा नाही, लसूण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे।
जर लसणात कच्चेपणा राहिला तर मग तो पोह्यांना लागू शकतो आणि चिवडा नरम पडू शकतो। लसूण छान लाल कलरचा होईस्तोवर मी तळून घेतलेला आहे। लगेच आता आपण कढीपत्ता तळून घेऊयात। कढीपत्ता देखील आपल्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता व्यवस्थित तळला गेला की त्यातून एकदम खळखळ असा आवाज येतो। तो खळखळ आवाज येईपर्यंत कढीपत्ता आपल्याला छान तळून घ्यायचा आहे। कढीपत्ता देखील आपला छान तळलेला आहे। लगेच मी काढून घेते। आता आपल्याला यात फोडणी बनवायची आहे, त्यामुळे यातलं अर्ध तेल मी काढून घेते। तेल आपल्याला आपण जे लाल मिरची पावडर, हळद वगैरे घेतलेलं आहे त्यापेक्षा जास्त घ्यायचं आहे, नाहीतर मग काय होतं तेलाचं प्रमाण कमी होतं आणि मसाले जास्त होतात, मग ते व्यवस्थित तळत नाहीत आणि त्याच्या गुठळ्या होतात, त्यामुळेच मसाल्याच्या गुठळ्या होतात चिवड्यात। त्यामुळे तेल आपल्याला थोडंसं जास्त घ्यायचं आहे मसाल्यांपेक्षा। यातलं अर्ध तेल मी काढून घेतलेलं आहे आणि लगेच आता आपल्याला यात 1 चमचा जिरे घालायचे आहे। जिरे छान तळले गेले की लगेच आपल्याला 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे कट करून। हिरव्या मिरच्या घातल्यामुळे चिवडा छान खमंग आणि चवदार होतो। हिरव्या मिरच्या आपल्याला आता छान कुरकुरीत होईपर्यंत तळू द्यायच्या आहे, यातला कच्चेपणा पूर्ण घालवायचा आहे। त्यानंतर लगेच आपल्याला यात 1 चमचा तीळ घालायचे आहे। तीळही तेलात छान तळू द्यायचे आहे। तीळ आता तेलात छान तळले गेले की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण तेल खूप गरम आहे। आपण जर यात मसाले घातले तर मग ते जळण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मग चिवड्याचा कलर आणि चव दोन्हीही बदलू शकतं। गॅस बंद करून घेतलेला होता मी। लगेच हे मसाले यात घातलेले आहे। मसाले असे व्यवस्थित तेलात मिक्स करून घ्यायचे आहे। कढई खूप गरम आहे, तुम्ही पाहू शकाल अजूनही तेलाचे बुडबुडे येत आहे। तेल आपण मसाल्यांपेक्षा जास्त घेतलेलं होतं, त्यामुळे तुम्ही पाहू शकाल फोडणी अशी पातळ आहे, घट्ट झालेली नाही आहे। जर आपण मसाले जास्त घेतले तर मग फोडणी घट्ट होते, त्यामुळे फोडणी पोह्यांना व्यवस्थित लागत नाही, त्याच्या गुठळ्या होतात आणि मग कलरही व्यवस्थित येत नाही। फोडणी मी पोह्यांवरती ओतून घेतलेली आहे। यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा ते पाऊण चमचा मीठ घातलेलं आहे मी। फोडणी आता आपल्याला पोह्यांना लावून घ्यायची आहे। फोडणी गरम आहे, त्यामुळे यात लगेच हात घालायचा नाही आहे। अगोदर असं उलटण्याच्या किंवा झाऱ्याच्या साहाय्याने थोडीशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। लगेच याला कलर यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही पाहू शकाल। आता आपल्याला 2 चमचे पिठी साखर घालायची आहे, छोटा चमचा आहे। तसेच पिठी साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर घाला, नसेल घालायची तर मग नाही घातली तरी चालेल। यात मी आता थोडेसे म्हणजे 50 ग्रॅम मक्का पोहे तळून घेतलेले आहेत ते घालते। मक्का पोहे देखील ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर मग नाही घातले तरी चालेल। आणि आता हाताने या सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मसाला देखील पोह्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे। ही प्रोसेस आपल्याला हातानेच करायची आहे, यामुळे सर्व पोह्यांना मसाला व्यवस्थित लागला जातो आणि चिवड्याला कलर खूप छान येतो। चिवड्याला मसाला मी व्यवस्थित चोळून घेतलेला आहे आणि कलर तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे। तर सुरुवातीला आपल्याला जरी असं वाटत असलं की याला म्हणजे मसाला व्यवस्थित लागणार नाही किंवा जरा फिका वाटतो, परंतु नाही, सर्व मसाला पोह्यांना व्यवस्थित लागला की असा छान कलर येतो। तसेच हे सर्व साहित्य मिक्स करताना मोठ्या भांड्यात घेऊन मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे सर्व पोह्यांना मसाला एकसारखा लागला जातो आणि कलरही छान येतो। मलाही परातमध्ये मिक्स करताना प्रॉब्लेम होत होता, त्यामुळे मी दुसऱ्या भांड्यात घेऊन सर्व पोह्यांना मसाला व्यवस्थित चोळून घेतलेला आहे आणि आता कलर तुम्ही पाहू शकाल किती सुरेख आलेला आहे। तर तसेच हा चिवडा बिलकुल तेलकट झालेला नाही आहे, तुम्ही पाहू शकाल खूपच खमंग आणि कुरकुरीत झालेला आहे। हा चिवडा आता तुम्ही 2 महिने स्टोअर करू शकता आणि खाऊ शकता, जसाचा तसाच राहतो आणि बिलकुलच नरम वगैरे पडत नाही। त्यामुळे नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। बाय बाय।